शिवराय भावांनो, आज म्हणलं जरा फिरून यावं. फिरायला जायचं म्हणल्यावर फोटोशूट आलं. पहिलं दीपक शेटकडे जाऊन कॅमेरा घेतला. तेवढ्यात आर्यन शेट आले. भावाला घेऊन घरी जाताना प्रभू शेटचा स्टॉल दिसला. प्रभू शेटच्या स्टॉलवर जाऊन दहीपुरी सोबत पोटपूजा करून घेतली. घरी आल्यावर बाजूच्या छोट्या बहिणी भेटल्या. सकाळी सकाळी त्यांची एक केस आली होती, ती आता सॉल्व्ह केली. हा ही आराध्या का? हे का ग तू भांडते त्यांच्यावर? भांडू नको. हा नाही नाही भांडू नका, एकत्र खेळा. काय नवीन शर्ट चढवून केस सेट केले. आधीच लय गोरा म्हणून पावडर लावून अजून गोरा झालो. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. भावांना गाडीत भरून छोट्या बहिणींना टाटा करत आपण निघालो स्टॉपवर. स्टॉपवर पोचताच पप्पू शेट आणि नाना भाऊजीला घेऊन आपण निघालो साताऱ्याला. सातारला पोचल्यावर ठरलं कासला जायचं. मग तिथून घाटामधली माकडं बघत आमचा दौरा कासकडे निघाला. घाटावर आल्यावर सनसेट पॉइंट बघत गवतातनं वाट काढत आम्ही पोहोचलो स्पॉटवर. सगळीजण केस सेट करत फोटोशूट साठी तयार झाले. तेवढ्यात नाना भाऊजींनी पोच द्यायला चालू केली. सगळ्यांचा फोटो काढून झाल्यावर आपलं पण थोडं फोटो काढून घेतलं. पुढच्या स्पॉटला सगळ्यांचा फोटो काढून झाले तरी पप्पू शेटचं एवढंच चाललं होतं. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है? शूट झाल्यावर पठारावरनं माघारी निघालो. रात्रीच्या वेळी माघारी येताना घाटातला थोडासा सीन बघून घेतला. समर्थ मंदिराजवळ आल्यावर पोटपूजा करायला हॉटेल शिवप्रसादवर थांबलो. पप्पू शेटनी वडापावचा ढिगच आणला होता. ढिग आणताना पप्पू शेटनी एक डायलॉग टाकला, नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी, हॉटेल बायची. तिथून घरी आल्यावर प्रभू शेटच्या स्टॉलवर भेळ खाऊन पोटपूजा केली. आणि आजचा ब्लॉग इथंच समाप्त करू. धन्यवाद.